विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा आमदारांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केलेले होते। याच निमित्तानं काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतचा परत एकदा पुनरुच्चार केला। 20,000 रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल असं सांगितलं आणि त्यानंतर आज अखेर धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 20,000 रुपये देणारा शासन निर्णय हा राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलाय। आता या शासन निर्णयात नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त किती अनुदान मिळू शकतं हेक्टरी, याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर खरीप 2025 पणन हंगाम मधील किमान आधारभूत किंमत खरेदी म्हणजेच हमीभाव योजनेच्या अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 20,000 रुपये अनुदान 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे। त्यामुळे धान उत्पादकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली असो वा नसो, धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट म्हणजे डीबीटीच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारनं सुमारे 1,800 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय 26 मार्च रोजी म्हणजेच बुधवारी प्रसिद्ध केला आहे।